तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का? तुम्ही लोकांसाठी खूप काही करता, त्यांना मदत करता, त्यांच्यासाठी वेळ देता, त्यांचा विचार करता, पण तरीही लोक तुम्हाला हलक्यात घेतात. तुमच्या शब्दांना किंमत देत नाही, तुमच्या भावनांची कदर करत नाही आणि सर्वात वाईट म्हणजे तुमच्या चांगुलपणाच तुमची कमजोरी समजतात. जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत लोक तुम्हाला हलक्यात घेतात. स्वतःचा दरारा निर्माण करण्याचे 10 पॉवरफुल मार्ग. हे असे नियम आहेत जे तुमचा स्वाभिमान वाढवतील, तुमचं व्यक्तिमत्व मजबूत करतील आणि लोकांना तुमची खरी किंमत समजायला भाग पाडतील. आणि अशाच दमदार आणि जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1. प्रत्येकाला खुश ठेवण्याची सवय सोडा. खूप लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. कोणी काही सांगितलं की लगेच होकार, कोणी मदत मागितली की लगेच तयार, कोणी चुकीचं वागलं तरी गप्प. त्यांना वाटतं की असं केल्याने लोक त्यांना आवडतील, पण वास्तव त्यांचं अगदी उलटं असतं. कारण लोक चांगुलपणाचा आदर करतात, पण अति चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. म्हणून प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न थांबवा. लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही आणि ज्या दिवशी तुम्ही हे स्वीकाराल त्या दिवशी तुमचा आत्मसन्मान वाढायला सुरू होईल. दरारा निर्माण करण्याची सुरुवात इथूनच होते. 2. नाही म्हणायला शिका. एक छोटासा शब्द, पण आयुष्य बदलण्याची ताकद असलेला शब्द नाही. खूप लोकांना हा शब्द बोलण्याची भीती वाटते, कारण त्यांना वाटतं की लोक नाराज होतील, नातं बिघडेल, लोक काय विचार करतील. पण सतत होकार देणाऱ्या माणसाची किंमत कमी होत जाते, कारण लोकांना खात्री असते की हा कधीच नकार देणार नाही. म्हणून जिथे गरज असेल तिथे स्पष्टपणे नाही म्हणा. शांतपणे म्हणा, नम्रपणे म्हणा, पण ठामपणे म्हणा. कारण तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य याची किंमत आहे. 3. कमी बोला, जास्त निरीक्षण करा. दरारा निर्माण करणारे लोक सतत बोलत नाहीत, ते जास्त ऐकतात, जास्त निरीक्षण करतात आणि कमी बोलतात. कारण जो माणूस सतत बोलत असतो तो अनेकदा स्वतःबद्दल खूप काही उघडत असतो, पण जो शांतपणे निर्णय करतो तो लोकांना जास्त समजून घेतो, लोकांच्या सवयी ओळखतो, लोकांचा स्वभाव समजून घेतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय जास्त प्रभावी होतात. लक्षात ठेवा, शांत माणूस अनेकदा सर्वात जास्त माहिती गोळा करत असतो. 4. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. जर तुमची किंमत तुम्ही ठरवली नाही तर जग ती तुमच्यासाठी ठरवेल आणि अनेकदा ती खूप कमी ठरेल. म्हणून स्वतःकडे आदराने पाहायला शिका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वतःला कमी लेखणं थांबवा, कारण ज्या माणसाला स्वतःची किंमत माहिती असते त्याला लोक सहज हलक्यात घेत नाही. त्यांच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास असतो, त्यांच्या चालण्यात एक वेगळाच दरारा असतो. 5. नेहमी उपलब्ध राहू नका. खूप लोकांची किंमत का कमी होते माहिती आहे का? कारण ते कायम उपलब्ध असतात. कोणी बोलवलं की हजर, कोणीही फोन केला की लगेच उत्तर, कोणालाही गरज पडली की स्वतःचं काम बाजूला ठेवून मदत. हे चांगलं आहे, पण अति झालं की लोक ते गृहीत धरायला लागतात. म्हणून स्वतःच्या वेळेला महत्त्व द्या, स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य द्या, कारण जे सहज उपलब्ध नसतं त्याची किंमत जास्त असते. 6. भावनावर नियंत्रण ठेवा. लोक तुम्हाला तेव्हाच हलक्यात घेतात जेव्हा त्यांना माहिती असतं की ते सहजपणे तुम्हाला चिडू शकतात, सहजपणे दुखावू शकतात, सहजपणे अस्वस्थ करू शकतात. म्हणून भावनावर नियंत्रण ठेवायला शिका. याचा अर्थ भावना नसाव्यात असा नाही, याचा अर्थ त्या भावनाचे गुलाम होऊ नका. कारण ज्या माणसाला स्वतःच्या भावनावर नियंत्रण असतं त्यांच्यावर इतरांचा ताबा राहत नाही. मित्रांनो,
दरारा निर्माण करणं म्हणजे लोकांना घाबरवणं नाही. दरारा निर्माण करणं म्हणजे स्वतःचा इतका आदर करणं की लोकांनाही तुमचा आदर करावा लागेल. आणि यासाठी मोठमोठ्याने बोलण्याची गरज नसते, तर मजबूत व्यक्तिमत्त्वाची गरज असते. 7. तुमच्या शब्दाला वजन असू द्या. काही लोक दिवसातून 100 गोष्टी बोलतात, प्रत्येक विषयावर मत देतात, प्रत्येक चर्चेत उडी घेतात, पण अशा लोकांच्या शब्दाला फारसं महत्त्व राहत नाही. कारण जे सतत बोलतात त्यांच्या शब्दाची किंमत कमी होते. याउलट काही लोक खूप कमी बोलतात, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा सगळे ऐकतात. कारण त्यांचे शब्द विचारपूर्वक असतात, त्यांच्या बोलण्यात स्पष्टता असते, त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास असतो. म्हणून प्रत्येक विषयावर बोलण्याची गरज नाही. जिथे आवश्यक आहे तिथेच बोला, आणि जे बोललं ते ठामपणे बोला. कारण दरारा आवाजाने नाही तर शब्दाच्या वजनाने निर्माण होतो. 8. स्वतःसाठी नियम तयार करा आणि त्याचं पालन करा. ज्या माणसाचं स्वतःवर नियंत्रण असतं त्यांच्या इतरांवर प्रभाव पडत नाही. म्हणून स्वतःसाठी काही नियम तयार करा. वेळेवर उठणं, दिलेले शब्द पाळणं, काम वेळेवर पूर्ण करणं, आरोग्याची काळजी घेणं, अभ्यास किंवा कामात सातत्य ठेवणं. हे नियम साधे वाटतात, पण यामुळे व्यक्तिमत्त्व जबरदस्त बदल होतो. कारण शिस्त ही अशी गोष्ट आहे जी लोकांना दिसते, आणि शिस्तबद्ध माणसाबद्दल लोकांच्या मनात आपोआप आदर निर्माण होतो. 9. स्वतःचं काम आणि यश बोलू द्या. आजकाल खूप लोक स्वतःची स्तुती स्वतःच करत असतात. ते किती महान आहे, ते किती हुशार आहेत, ते किती पुढे आहे ते सतत सांगत असतात. पण खऱ्या अर्थाने प्रभावी लोकांना स्वतःची जाहिरात करावी लागत नाही. त्यांचं काम त्यांच्यासाठी बोलतं, त्यांचे परिणाम त्यांच्यासाठी बोलतात. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी शब्द खर्च करू नका. काम करा, प्रगती करा, स्वतःला घडवा. कारण यश हे असं उत्तर आहे ज्यावर कोणी वाद घालू शकत नाही. आणि ज्या दिवशी तुमचं काम बोलायला लागेल त्या दिवशी लोक तुम्हाला हलक्यात घेणं बंद करतील. 10. स्वतःची साथ स्वतःला आवडायला शिका. हा सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नियम आहे. कारण खूप लोकांची समस्या अशी असते की त्यांना सतत इतरांची गरज वाटते. इतरांनी कौतुक करावं, इतरांनी मान्यता द्यावी, इतरांनी सोबत राहावं, आणि म्हणून ते लोकांना खुश ठेवण्यात आयुष्य घालवतात. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत आनंद राहायला शिकता त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. मग लोकांचं कौतुक झालं तरी शांत, टीका झाली तरी पण तुम्ही शांत, कोणी जवळ आलं तरी तुम्ही मजबूत, कोणी दूर गेलं तरी तुम्ही मजबूत. आणि अशा मानसिक ताकद फार कमी लोकांकडे असते. याच मानसिक ताकदीतून खरा दरारा जन्माला येतो. 11. लोकांना तुमच्या मर्यादा समजू द्या. अनेक लोक चांगले असतात पण ते त्यांच्या मर्यादा स्पष्ट करत नाही. म्हणून लोक त्यांचा गैरफायदा घेतात, वारंवार त्रास देतात, त्यांच्या वेळेची किंमत करत नाही, त्यांच्या भावनांची किंमत करत नाही. म्हणून तुमच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. काय स्वीकारणार आणि काय स्वीकारणार नाही ठामपणे ठरवा. कारण ज्या माणसाच्या मर्यादा स्पष्ट असतात त्यांचा लोक आदर करतात. 12. स्वतःची उपस्थिती प्रभावी बनवा. काही लोक खोलीत प्रवेश करताच लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. कारण ते सर्वात श्रीमंत असतात म्हणून नाही, ते सर्वात सुंदर असतात म्हणून नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व आत्मविश्वास असतो. ते घाईघाईने बोलत नाहीत, ते विनाकारण स्वतःला सिद्ध करत नाहीत. ते शांत असतात, स्थिर असतात, आणि त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो. म्हणून चालण्यात, बोलण्यात आणि वागण्यात स्थिरता आणा. कारण लोक तुमचे शब्द ऐकण्यापूर्वी तुमचं व्यक्तिमत्त्व पाहतात. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. लोक तुम्हाला हलक्यात घेतात याचा अर्थ तुम्ही कमी आहात असं नाही. कधीकधी त्यांना तुमची खरी किंमत अजून समजलेली नसते. म्हणून
त्यांच्याशी भांडण. वेळ वाया घालवू नका. स्वतःची किंमत वाढवा, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा, स्वतःला इतकं घडवा की लोकांना तुमचा आदर करावाच लागेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दमदार स्वाभिमान व्यक्तिमत्व विकास यशाच्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला आमची प्रेरणादायी व्हिडिओ तयार करण्याची ऊर्जा देतो. धन्यवाद.